मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल गेल्या 4 दिवसापासून तळ ठोकून आहेत आणि याच तळ ठोकून असलेल्या मराठा बांधवांसाठी आता राज्यभरातून मदतीचा ओघ जो आहे तो सुरू झालेला आहे। आता पश्चिम महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणावर मदत जी आहे ती मुंबईकडे पाठवली जाणार आहे। मी आता कोल्हापूरमध्ये आहे आणि कोल्हापुरातली दृश्य आपण बघू शकतो। मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं चिवडा असेल, फळं असतील, त्याचबरोबर रेनकोट असेल, असं सगळं साहित्य जे आहे ते आता मुंबईकडे रवाना होणार आहे। आज दुपारी हे सगळं साहित्य घेऊन एक ट्रक जो आहे तो मुंबईकडे जाणार आहे। एकूणच आपण बघितलं तर ज्या पद्धतीने गेल्या 4 ते 5 दिवसापासून सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। काही प्रमाणात पहिल्या 1-2 दिवसांमध्ये या सगळ्या आंदोलकांची जेवणाचे हाल देखील झाले आणि त्यानंतर केलेल्या आवाहनानंतर राज्यभरातून अशा पद्धतीने मदत येते आणि आता कोल्हापुरातून देखील ही मदत सगळी व्हायला सुरुवात झाली। काय सांगाल, कशा पद्धतीची मदत आता कोल्हापुरातून मुंबईतील आंदोलकांसाठी? महाराष्ट्रात ही फक्त मराठ्यांसाठी मदत आहे असं नाही, कुठल्याही समाजाची लोक जर रस्त्यावर असतील, अडचणीत असतील तर महाराष्ट्रातला मराठा समाज सातत्यानं रस्त्यावर धावून येऊन त्याच्या मदतीला धावून जातोय। मुंबईमध्ये जे गेलेले मराठे आहेत ते कुठल्याही स्वतःच्या फायद्यासाठी गेलेले नाहीत, ते पुढच्या पिढीच्या आरक्षणासाठी गेलेले आहेत। असं असताना सरकारला पूर्वकल्पना देऊन सुद्धा सरकारनं जाणीवपूर्वक ह्या लोकांची महाराष्ट्रात तिथं मुंबईमध्ये आलेल्या लोकांना दहशतवाद्यांच्या पद्धतीनं त्यासनी वागणूक दिली जायला लागलेली। हॉटेल बंद करून त्यांना बाथरूममध्ये जायचं सुद्धा बंद केलेलं आहे, त्यांना पेट्रोल डिझेल मिळायचं बंद केलेलं आहे, पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे। अतिशय क्रूरपणे हे सरकार वागायला लागलेलं आहे। ह्या सरकारला जर हिंसक कार्यक्रम असतील, ह्या कुठल्याही सत्ताधारी असेल, विरोधक असेल, तर हे मात्र ह्या लोकांना पायगड्या घालून त्यांना बोलवतात, त्यांच्यासाठी येण्या जाण्याच्या, राहण्या खाण्याच्या आणि वर आणि पाकिटातनं पैसे दिले जातात। पण हेच मराठे तुमच्या पक्षाचं कार्यकर्ते न होता ज्या वेळेला आपल्या भूमिका घेऊन आपल्या पुढच्या पिढीसाठी, आरक्षणासाठी, हक्कासाठी यायला लागलेत, तर तिथं एकही पक्ष बहादर तिथं जाऊन मदत करायला तयार नाही। त्यामुळे आता मराठा समाज शाना झालेला आहे। त्यामुळे आमची लढाई आम्ही लढायला तयार आहे। सर्वसामान्य मराठे स्वतःच्या घरातलं अगदी भाकरी द्यायला लागले आहेत, तांदूळ गोळा करून द्यायला लागलेले आहेत, तेलाचं डबं द्यायला लागलेले आहेत, बिस्किटं द्यायला लागलेले आहेत, पाण्याच्या बाटल्या तिथं जी कमतरता असेल ती द्यायला लागलेले आहेत। आता तिथं पाऊस जोरात चालू आहे, लोक अशी अक्षरशः गुडघ्या एवढ्या चिखलात बसून काम करायला लागलेले, तिथं बसून आहेत आंदोलनाला। तर आम्ही इथं कोल्हापुरातनं प्रातिनिधिक म्हणून पहिल्यांदा हे 5000 रेनकोटसुद्धा आम्ही तिथं द्यायला लागलो आहे। तुम्ही मराठ्यांनो घाबरू नका, हे आरक्षणाचं आंदोलन चालत राहील जोपर्यंत तुम्ही गर्दी करून राहा। तिथं लागणारी जी काय रसद असेल, जी काय आवश्यकता असेल ती संपूर्ण महाराष्ट्रातनं, गावगाड्यातनं, अगदी लहान मुलं आपल्या खाऊचा डबासुद्धा तिथं पोचवायला तयार आहेत। काय सांगाल, खरं तर 4 दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, मात्र पहिल्या 2 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर आंदोलकांचे हाल झाले। जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न 100% हे जाणीवपूर्वक सरकारचं षडयंत्र दिसतंय, परंतु मराठे मागं हटणारे नाहीत। जे काय होईल ते एकदाच होईल म्हणून 50%च्या आतूनच मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही। जे काय लागेल ते संपूर्ण राज्यातून जी काही रसद आहे ती पुरवली जाईल, पण मागे मराठे हटणार नाहीत हे तर 100% ठरलेलं आहे। त्यामुळे मराठा आरक्षण 50%च्या आतूनच आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आहे। कोल्हापुरातून आता कशा पद्धतीनं ही रसद आहे ती मुंबईकडे जाणार आहे? काय काय साहित्य आता? प्रथम मी जय जिजाऊ मराठा सेवा संघाचे 89 सालापासून जे आमचे संस्थापक खेडेकर साहेब आहेत त्यांची ही ओबीसीमधूनची मागणी पहिल्यापासून आहे आणि आम्हाला 50%च्या आत आणि ओबीसीमधून ह्या सरकारनं आम्हाला हे आरक्षण दिलं पाहिजे आणि केंद्र सरकारनं राज्यघटनेत बदल केला पाहिजे। आणि जे तिथं आमचे बांधव आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांना पाणी प्यायला नाही आहे, सर्व टॉयलेट, बाथरूम, वॉशरूमला सगळी कुलपं घातलेली आहेत, तर तिथं आमच्या मराठा आंदोलकांचे हाल व्हायला लागलेत। तर आम्ही आमच्या मराठा सेवा संघ संभाजी जिजाबाईकडनं आम्ही सगळी रसद मदत म्हणून त्यांना आम्ही पाठवत आहे। कशा पद्धतीनं कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं आवाहन केल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं साहित्य आहे ते जमा झालेलं आहे, ज्यामध्ये बिस्किट, फळं, त्याचबरोबर लाडू चिवडा असेल, रेनकोट असेल, असं सगळं साहित्य आहे। आणि आता दुपारी हे सगळं मदतीचं हे सगळं साहित्य घेऊन ट्रक जो आहे तो मुंबईच्या दिशेनं जाणार आहे आणि त्यामुळं एकूणच ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसापासून मुंबईमध्ये या आंदोलकांचे हाल होत होते, जाणीवपूर्वक कुठंतरी सरकारनं या आंदोलकांची कोंडी करायचा प्रयत्न केला आहे। मात्र सरकार जरी असं प्रयत्न करत असलं तरी राज्यभरातून मराठा समाज त्या आंदोलकांसाठी मदत पुरवेल अशा पद्धतीचा एक इरादाच या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं व्यक्त केल्याचं बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।